तर आता आपण ट्रेन पकडून आलो आहे चर्चगेट स्टेशनला. आता इकडून आपण बाहेर पडू, बस किंवा टॅक्सी पकडू. तर आता बस आणि टॅक्सी पकडून आपण जाणार आहे गेटवेला. तर चला जाऊया. तर टॅक्सीने आपल्याला इकडेच सोडलं आणि आपण आता आलो गेटवेला. तर आता गेटवेच्या बाजूला स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे आणि त्या बाजूलाच आता ही लाईन लावली आहे फेरीची. हा आहे बोटीचा तळमजला, तुम्ही बोलू शकता. आणि आपण तिकीट काढली वरच्या फ्लोअरची. तर आता आपण जातो. सर्वजण सेफ्टी जॅकेट घालून रेडी झालेत आणि आपली आता बोट आता निघालेली आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर अपोलो आपली बोट होती आणि आपण आता सर्वजण बाहेर निघतोय. तर थोडेसे केस नीट करत आणि सेल्फी पॉईंट पाहत थोडंसं चालत चालत आपण पोचलो बसच्या इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण सुरुवात करतोय ब्लॉगची थेट अलिबागमधून. आपण आता आहे अलिबागच्या एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. आज सकाळीच आम्ही निघालेलो. जसं तुम्ही पाहिलं, आम्ही अपोलो या बोटमधून आलो, जिथून आम्ही मांडवा बेट व मांडवा बंदरला उतरलो. तिथून मग अजंठा ही बस असते. ॲक्च्युली अपोलो आणि अजंठा या बोटिंगच्या तिकीटमध्येच त्याचं इन्क्लूड असते ती बस. ती आपल्याला अलिबागपर्यंत सोडते. त्यामुळे मी नंतर शूट नाही केलं, कारण आम्हाला लवकर जाऊन ती बस पकडायची होती आणि सीट पकडायची होती मेन म्हणजे. कारण तिकडून तरी अर्धा तासाचं अंतर होतंच. तर तिकडून मग आम्ही आलो अलिबाग सर्कलला, सोडला आम्हाला बसनी. आणि तिकडून मग आम्ही परत शेअरिंग रिक्षा केली आणि मग आलो आमच्या डेस्टिनेशनला. तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता अलिबागमध्ये. आता आम्ही आलो रामेश्वर मंदिरात. तर आता आपण जातो आहे. तर हे मंदिर खूप सुंदर आहे. आम्ही पहिला आलेलो इकडे, म्हणजे मी आलेलो, दीप्ती पहिल्यांदा येते. आता आपण आलो सातखाणी बुरुज पाहायला. तर सातखाणी म्हणजे या काय बोलणार याला, बिल्डिंग. त्याला 7 खाणे आहेत, खिडक्या टाईप आहेत, म्हणून त्याला सातखाणी म्हणतात असं आमचा गेस आहे. खरं उत्तर माहीत नाही मला. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आत्ता आपण आलो आहे बिर्ला टेम्पलला, जे गणपतीचं खूप मोठं मंदिर आहे, पण आतमध्ये कॅमेरे अलाउड नाही आहेत. गुड मॉर्निंग. तर आज आपला दुसरा दिवस आहे आणि असे बघू शकता तुम्ही, एका फ्लोअरवर 4 रूम होते. 1 2 3 4 आमचा पहिलाच रूम होता. तर आता दीप्ती आणि मी रेडी होऊन चाललो आहे नागाव बीचवर, जो इथून 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर हे राऊत काकींचं घर आहे, त्यांच्या वरती रूम आहेत.
तर यांच्याशी वरती पण रूम आहेत आणि हे लक्ष्मी निवास नाव आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल, यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. तर हा सरळ रस्ता गेला आहे नागाव बीचला आणि बाजूलाच रेस्टॉरंट आहेत बरेच, तिकडे आम्ही काल रात्री जेवलो सुद्धा. कसा करू ना. भरपूर मुश्किलने आम्ही एक रील शूट केला आहे, तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. आत्तापर्यंत आला असेल असतो. आणि हा माझ्या मागे बघू शकता पूर्ण नागाव बीच. तर इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत त्या साईडला. आता थोडेसे फोटोज वगैरे शूट करून आता आम्ही चाललो आहे रिटर्न हॉटेलला. मग 11 वाजता आमचं चेकआउट आहे आणि पावणे 2ची आमची बोट आहे. तर ती आम्हाला पकडायची आहे, त्याआधी आम्हाला पोचावं लागेल. तर आता निघतो आहे आम्ही इकडून. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, येतो.